हे बघा, कापसासारखे मऊ, जाळीदार, नरम, एकदम स्पॉन्जी, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा युनिक केकची रेसिपी, की ज्यासाठी ना अंडं लागणार आहे, ना ओव्हन, ना मोल्ड, ना कुकर, ना कढई, ना बटरची गरज आहे. चला तर अशा स्पॉन्जी केकची आपण आज मफिन्स केकची रेसिपी पाहून घेऊया. यासाठी मी ना मैदा वापरलेला आहे, ना साखर वापरलेली आहे. एकदम हेल्दी अशी ही केकची रेसिपी आहे. नमस्कार, मी मनीषा, राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. प्रथम इथे मी 1 कप गूळ बारीक किसून घेतलेला आहे. गूळ शक्यतो बारीकच करून घ्यायचा आहे. इथं पाव कप तेल घेतलेलं आहे. तेल कोणतंही वापरलं तरी चालेल, फक्त त्याला उग्र वास नसावा. इथे मी पाव कप दही घेतलेलं आहे. दही शक्यतो आंबट नसावे, पण फार घट्ट असावे. दह्यात जर पाणी असेल तर थोडा वेळ चाळणीत ठेवून त्याचे पाणी निथळून घ्यावे आणि असं हे घट्ट दही इथं वापरायचं आहे. व्हॅनिला इसेन्स इथे 4 ते 5 थेंब टाकून घ्यायचे आहे आणि एकत्रित मिश्रण अगदी गूळ विरघळेपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे. चमच्यानेच फेटून घ्यायचं आहे. पूर्णपणे गूळ इथं विरघळून घ्यायचं आहे. इथं मी 1 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. इथं मैदा मी वापरलेला नाही, ना साखर वापरलेली नाही. अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे. गव्हाचे पीठ इथं मी 1 कप घेतलेलं आहे. फार दाबून भरायचं नाही. या रेसिपीमध्ये मेजरमेंट अतिशय गरजेचं आहे. दिलेल्या प्रमाणातच सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. 1 कप गव्हाचे पीठ मी अतिशय पोकळ असं भरलेलं आहे. आता ते यामध्ये घालून घेऊया. 2 टेबलस्पून मी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. नकळत मीठ, अगदी चिमटभर मीठ घालून घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून बेकिंग पावडर मी इथं घेतलेली आहे. बेकिंग पावडर घेतानाही सपाट चमचा घ्यायचे आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. सगळं अगदी एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होण्यासाठी थोडं दूध घालत याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळं छान मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं दूध घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. दूध एकदमही सगळं घालायचं नाही, थोडं मिक्स करत दूध घालायचं आहे. मी इथं किती दूध लागलं ते नंतर सांगते. फारही पातळ कन्सिस्टन्सी अजिबात ठेवायची नाही. मिश्रण शक्यतो दाटच असावे. आणखी थोडंसं दूध घालून घेणार आहे. अजूनही मिश्रण दाट वाटते, त्यामुळं जेवढे अर्धा कप दूध घेतलेलं होतं ते मी सगळं इथं घालून घेणार आहे. छान सगळं मिक्स करून घेऊया. कन्सिस्टन्सी अशीच असावी. ह्याच्यापेक्षा पातळ मिश्रण अजिबात करून घ्यायचं नाही आहे. आता हे मी मोल्डमध्ये घालणार नाही, आप्पे पात्रात घालून याला छान बेक करून घेणार आहे. पहा कन्सिस्टन्सी कशी आहे. आता छोट्या गॅस बर्नरवर मी पॅन ठेवलेला आहे. त्याच्यावर हे आप्पे पात्र ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे
आता आप्पे पात्राला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे. सगळ्या आप्पे पात्राला तेल घालून तेल छान पसरून घ्यायचं आहे. आप्पे पात्राला तेल छान पसरवून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचाच बॅटर घालायचं आहे. आप्पे पात्र पूर्ण भरून घालायचं नाही, कारण केक आहेत ते फुलून वरपर्यंत येतात. त्यामुळे थोडंच बॅटर घालायचं आहे. आणि याच्यावर मी टुटी फ्रुटी घातलेली आहे. तुम्ही याच्यावर सुकामेवा घातला तरी चालेल. आता सगळीकडे टुटी फ्रुटी घालून झाल्यानंतर याला छान झाकून ठेवायचं आहे. आणि 5 ते 7-8 मिनटात हे छान खालून गुळामुळं छान भाजून येतात लगेच. पहा किती छान फुलून आलेले आहे. वरची बाजू थोडी घट्ट झाली की यांना परतून घ्यायचं आहे. मी यांना एकीकडूनच भाजणार आहे. सूर्य अगदी क्लीन निघालेले आहे, याच्या अर्थी हे आपले केक छोटे तयार झालेले आहेत. वरून थोडे कठीण झाल्यानंतर यांना काढून घ्यायचं आहे. सगळे डिमोल्ड करून घेऊया. पहा अतिशय सॉफ्ट असे हे केक होतात. इथं आपण कुठेही साखर वापरलेली नाही, मैदा वापरलेला आहे. तुम्ही याचे बॅटर केकच्या मोल्डमध्ये घालून सुद्धा छान केक बनवू शकतो. अतिशय सॉफ्ट असा हा केक होतो. पहा दोन्हीकडूनही किती छान भाजलेले आहेत. अशा छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. आता दुसरी बॅचही मी अशाच प्रकारे करून घेणार आहे. तुम्ही हे बॅटर साध्या आपल्या केक मोल्डमध्येही घालून केक बेक करू शकता. आता पहा किती कलरही छान आलेला आहे. एकदम नरम, जाळीदार, अतिशय टेस्टी, एकदम स्पॉन्जी अशा या मफिन्स केकची जरूर रेसिपी तुम्ही करून पहा आणि एक तर लाईक जरूर करा. धन्यवाद.